भारतीय जनता पार्टीचे खासदार नितेश राणे यांनी मध्यंतरी एक वक्तव्य केलं की ज्या मुस्लिम महिला आहेत आणि ज्यांना 2पेक्षा जास्त मुलं आहेत त्यांना लाडकी बहीण या योजनेतून वगळावं. वास्तविक पाहता त्यांनी हे विधान परिषद निवडणुकीच्या आधी करायला पाहिजे होतं, परंतु त्यांनी तसं नाही केलं आणि ते विधान त्यांनी आत्ता केलं. जाऊ देत, काय करणार, कारण त्यांचं पण राजकारण आणि रोजीरोटी मुसलमान या शब्दाच्या भोवतीच फिरते. जशी स्क्रिप्ट येईल तशी ती वाचून दाखवावीच लागते. आता मला इथं एकच सांगायचं आहे की जर मुस्लिम समाजाला ही योजना नाही दिली तरी आम्हाला काही फरक पडणार नाही, कारण मुस्लिम समाज हा अल्लाहला मानणारा आहे आणि तो रोजी रोटी, इज्जत, दौलत, शोहरत, बरकत सगळं काही तो अल्लाहला मागतो. तो कुणी एका खासदार, आमदार किंवा मंत्र्याला काहीही मागत नाही आहे. हे त्यांना कळायला पाहिजे होतं. मध्यंतरी मी नितेश राणे यांचा एक गोलटोपी घातलेला आणि दर्ग्यात गेलेला फोटो पाहिला. वास्तविक पाहता ते त्यावेळी दर्ग्यात का गेले होते याचा अजून उलगडा नाही झालेला. कदाचित ते पण काहीतरी मागायसाठीच तिथं दर्ग्यात गेलेले असणार आहेत. आता मला इथं एक सांगायचं आहे की अशा मंदबुद्धी राजकारण्यांना खरं तर राजकारणातून हाकलून दिलं पाहिजे. नितेश राणेंना अक्कलदाढ आली नाही की संविधानाचा अभ्यास नाही, कारण आर्टिकल 15, 16, 17, 18 असं सांगतं जात, धर्म, लिंग बघून भेदभाव करणे हा कायद्याने गुन्हा आहे आणि याच्यावरून बोलणं तर त्या कायद्याने गुन्हा आहेच. म्हणून मला असं सांगायचं आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांच्यावरती खरं तर कायदेशीर कारवाई करायला हवी.